मित्रांनो, आज मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि गंगापूर तालुक्यातील कायगाव या ठिकाणी श्री रामेश्वर मंदिरात शिवदर्शनासाठी आलेलो आहे। तर चला आपण या मंदिराची पौराणिक माहिती आणि त्याचा आढावा घेऊया। पौराणिक कथेनुसार प्रभू रामचंद्रांनी सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या दैत्याचा याच परिसरात वध केला होता। राक्षसाचे शरीर जिथे पडले त्या भागाला टोका आणि धड जिथे पडले त्या गावाला कायगाव असे नाव पडले। प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या हाताने या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली, म्हणून या शिवमंदिराला रामेश्वर मंदिर म्हटले जाते। ही मंदिर हेमाडपंथी आणि पेशवेकालीन स्थापत्य शैलीचा उत्तम मेळ आहे। मंदिर काळ्या घडीव पाषाणात बांधलेले आहे। 18व्या शतकात सुमारे 1760 च्या दशकात पेशव्यांचे सुभेदार रामचंद्र माळगी यांनी कायगाव परिसरात मंदिराचे व संगमावरील घाटांचे नूतनीकरण व बांधकाम केले। मंदिराच्या बाह्य भिंतीवर, खांबावर आणि छतावर विविध पौराणिक प्रसंग, अवतार व भारवाहक यक्षांची सुंदर शिल्पे कोरलेली आढळतात। गोदावरी प्रवरा संगमावर पायऱ्यांचे विस्तीर्ण दगडी घाट बांधले आहेत, जे पुराच्या पाण्याचा तीव्र प्रवाह पचवण्यास अत्यंत सक्षम आहेत। या पवित्र संगमाला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। हे स्थान अतिशय पवित्र मानले जाते। महाशिवरात्रीनिमित्त येथे मोठी यात्रा भरते। या ऐतिहासिक रामेश्वर मंदिराचे सौंदर्य आणि प्रवरा संगमाचा परिसर अधिक उजळून पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। या पवित्र ठिकाणाचे दर्शन झाले आणि माझा प्रवास पुण्याच्या दिशेने सुरू झाला। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर्स आणि कमेंट करायला विसरू नका।